नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच घडणार आहे. तर चक्क आता नयनताराच्या विरोधात ऋषी जाणार आहे. आता जाऊन त्याने आता नयनताराची अशी जिरवलेली आहे की नयनताराला आता जन्माची अद्दल घडलेली आहे. तर आता हे असं ऋषीने नेमकं काय केलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळीच्या गावामध्ये कमळी युनिव्हर्सिटीतून फर्स्ट आली, त्यामुळे आता सरपंचांनी खूप मोठं असं आयोजन केलेलं आहे. तिला एक सरपंचांनी पुरस्कार देण्याचं ठरवलेलं असतं, ते म्हणजे सरूच्या हातूनच. कारण आता गावातून पहिले त्या सिद्धटेकच्या गावातून कुणीतरी मुंबई युनिव्हर्सिटीतून फर्स्ट आल्यामुळे गावकरी मंडळींनी हे सर्व काही आनंदाची योजना ठरवलेली असते. तर आता सरूलासुद्धा माहिती असते. पण इकडे कमळी आता जेव्हा निगीला बोलते की निगे, खरंच माझे बा असतील का गं? मी आईला कधीही हा प्रश्न विचारला नाही, पण आज मात्र माझे प्रत्येक जवळचे व्यक्ती मला विचारते की तुझे वडील कोण आहेत. तेव्हा आता लपून हे सर्व सरू ऐकत असते. तेव्हा आता सरू बोलते की बाळा कमळी, तू जो मनात विचार करते, तुझं दुःख जे आहे ते मी आता समजू शकते. तुला तुझ्या वडिलाचं नाव ऐकायचं आहे, पण बाळा मी तुला एवढंच सांगू इच्छितो की तू खूप चांगल्या घरची मुलगी आहे. आणि आज संध्याकाळी जेव्हा तुझा सन्मान होणार, तेव्हा स्वतः मी तुला तुझ्या वडिलाचं नाव सांगून त्यांना भेटवणार आहे. तर इकडे मात्र आता नयनतारा बोलते की हे बघ ऋषी, आता तू ऑफिसमध्ये 2 दिवस झाला येत नाही आहे आणि त्यामुळे सर्व प्रेझेंटेशन बाकी आहे आणि तो रहित एकटा काय काय सांभाळणार आहे. अरे किती कष्ट करतो तो, थोडासा तर तुझा मोठा भाऊ आहे याची कदर कर. त्यावर आता इकडे ऋषी बोलतो की हे बघ आई, मला तुझ्याशी तर काही बोलायचं नाही, कारण तू आई माझं मन राखलेलं नाही आहेस. आता तेव्हा लगेच तिथून ऋषी बोलते की मला जे पाहिजे ती मी काय करायचं हे स्वातंत्र्य आई मला आहे, असं बोलून आता तो रागातच निघून जाते. तेव्हा आता रोहित नयनताराला खूप भडकवते. आता हे सर्व दुरून राधिका ऐकत असते. तेव्हा आता नयनतारा लगेच एका गुंडाला कॉल करते आणि बोलते की हे बघ, मी तुला एका मुलीचा फोटो पाठवलेला आहे. त्या मुलीला तुला सिद्धटेक गावात जाऊन धमकवायचं आहे. तिला धमकावून सांग की ऋषीला यानंतर जर तू कॉल केला किंवा त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या परीने काय तुला बोलायचं ते बोल, पण यानंतर त्या मुलीचा चेहरासुद्धा ऋषीसोबत कधी आला नाही पाहिजे असं कर. त्यावर आता हे सर्व राधिका ऐकते आणि आता नयनतारांचा आणि इकडे रोहितचा घाणेरडा डाव आता राधिकाच्या लक्षात येते. तर इकडे मात्र सरूने तिच्या जोडचा मोबाईल घेते आणि सरू लगेच मनात म्हणते की नाही, आता बस झालं. त्या कामिनीच्या भीतीपोटी मी माझ्या मुलीला असं बापाचं प्रेम आतापर्यंत तिला मिळालं नाही, पण तिला आता मी स्वतः हक्क मिळवून देणार. म्हणून ती राजनला कॉल करते आणि राजनशी बोलते. तेव्हा आता राजन बोलते की हॅलो, कोण बोलते. तेव्हा आता इकडे लगेच सरू बोलते की मी गौरी बोलते आणि मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता इकडे मात्र अन्नपूर्णासुद्धा तिथंच असते. तेव्हा आता लगेच राजन बोलते की आई, गौरीचा कॉल आला आहे. त्यावर आता लगेच गौरी बोलते की हे बघा, तुम्हाला आतापर्यंत जाणून घ्यायचं होतं ना की तुमची मुलगी कोण आहे. तर आज तुम्ही संध्याकाळी 5 वाजता सिद्धटेक गावात येऊन मला भेटा. आज मी स्वतः तुमच्या मुलीला तुमच्याशी भेटवते. तर इकडे मात्र राजन आणि अन्नपूर्णा आताच सिद्धटेकला जाण्यासाठी निघतात. तर इकडे मात्र नयनताराने सांगितलेले गुंडसुद्धा निघतात. तेव्हा राधिका लगेच आता लपून या दोघांच्या लपून ऋषीला कॉल करते आणि बोलते की ऋषी, हे बघ, मी आताच रोहितचं आणि आईचं बोलणं ऐकलेलं आहे. काही गुंड सांगून आईने कमळीला धमकावण्यासाठी तिथं पाठवलेलं आहे आणि तिची अशी वाईट राहण्याचं सांगितलेलं आहे. म्हणून तू काहीही कर ऋषी आणि कमळीला या सर्वांमधून वाचव. तेव्हा ऋषी बोलते की ठीक आहे आई, ठीक आहे राधिका वहिनी, मी काहीतरी करते. तेव्हा आता लगेच इकडे ऋषी बंड्याला कॉल करते आणि सांगते की तू कमळीला कुठंही एकटं सोडू नको, मी सांगतो ते नीट ऐक बंड्या. त्यावर आता लगेच बंड्या बोलते की ठीक आहे. तेव्हा जोपर्यंत सत्कारची वेळ येत नाही तोपर्यंत आता इकडे बंड्या कमळीला एकटं सोडत नाही. तर इकडे मात्र आता गावामध्ये भव्य असं आयोजन केलेलं असतं कमळीच्या सत्काराचं. तर इकडे मात्र आता कमळीच्या आईच्याच हाताने
कमळीला सत्कार देण्यासाठी आता स्टेजवर सरूला बोलावण्यात येते. तेवढ्यातच आता तिथं पोचतात ते म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा. तेव्हा आता लगेच स्टेजवर असं बोलण्यात येतं की स्वतःच्या मुलीला तिचीच आई आज सत्कार देणार आहे. तेव्हा आता इकडे लगेच राजनच्या आणि अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं की कमळीला जी बाई सत्कार देत आहे ती म्हणजे गौरी आणि कमळीच त्याची मुलगी आहे. त्यामुळे आता लगेच अन्नपूर्णा राजनला मिठी मारते आणि बोलते की खरंच माझी नात किती गुणाची आहे रे राजन, मी तिला समोर असूनसुद्धा ओळखू शकलो नाही. तेवढ्यातच तिथं काही गुंड येतात आणि इकडे मात्र कमळीच्या जिथं सत्कार चालू असतं तिथं खूप मोठा धिंगाणा घालतात. ऋषी त्यांच्याशी खूप असा हिरोसारखाच फाईट करते आणि खूप लढाई करते आणि कमळीला या सर्वांमधून बाहेर काढते. तेवढ्यातच आता गौरी बोलते की मी या सर्व गावकऱ्यांसमोर कमळीच्या बाबाला आज तुम्हाला भेटवायचं आहे. तेव्हा आता लगेच कमळी आश्चर्यचकित होऊन जाते की आई नेमकं काय बोलते. तेव्हा आता लगेच सरू बोलते की हो, राजन महाजन हेच कमळीचे बाबा आहेत. तेव्हा आता राजनसुद्धा स्टेजवर जातो आणि कमळीला मिठी मारतो. कमळीच्या डोळ्यातून सुद्धा आनंद अश्रू येतात. आता अन्नपूर्णासुद्धा कमळीला मिठी मारतात आणि गौरी बोलते की हो बाळा कमळी, हेच सत्य मला तुला सांगायचं होतं की राजनच तुझे वडील आहे. आता तर तुझ्या वडिलाला मी भेटवलं, आता तर तुझ्या कधीही आनंदात विरजण पडणार नाही. तेव्हा आता लगेच नयनताराचा हा डाव बघून मात्र ऋषी आता खूप मोठा रागावते. आता नयनताराचा त्याला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा आता तो कमळीला बोलते की याच गावकरी मंडळीसमोर मी आज कमळीशी लग्न करणार आहे. तेव्हा राजन सर आणि अन्नपूर्णा आजी, तुम्ही कमळीचे वडील आणि आजी असल्यामुळे मी तुम्हाला विचारतो की मी कमळीशी आज याच समारंभात लग्न केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असणार का. त्यावर अन्नपूर्णा बोलते की ऋषी, मला काहीही प्रॉब्लेम नसणार. आता तू जो निर्णय घेतला तो योग्यच असणार आहे. तर कमळी, तुला काही प्रॉब्लेम नसणार ना, तुला तर माझ्यावरती विश्वास आहे ना, बस मी सांगतो म्हणून तू आज माझ्याशी लग्न कर. तेव्हा आता कमळीसुद्धा या लग्नाला होकार देते. तर इकडे मात्र आता नयनताराला ही माहिती होते की ऋषीने आता जो समारंभ म्हणजे बक्षीस समारंभ आता कमळी साठी आयोजित केला होता, त्याच बक्षीस समारंभात आता इकडे कमळीने ऋषीचे लग्न केलेलं आहे. त्यामुळे आता जेव्हा नयनताराला हे माहिती पडलं की कमळी ही इनामदाराची सून झालेली आहे आणि ऋषी तिला घरी घेऊन येणार आहे, हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे नयनताराची खूपच जिरली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनो, जेव्हा आता ऋषी कमळीला घेऊन आता जेव्हा नयनतारा हाऊसमध्ये जाणार तेव्हा खूपच मोठा असा धमाका होणार आहे. कमळीला तर आता गौरीच्या हुशारीने तिची सर्व काही कुटुंब मिळालेलं आहे. पण जेव्हा आता कामिनीला आणि अनिकाला हे माहिती होणार का की आता ऋषीने सुद्धा कमळीशी लग्न केलेलं आहे, तेव्हा नयनताराची तर इकडे चांगलीच जिरली आहे. पण या दोघी आजी नात्यात सुद्धा खूप मोठा धमाका होणार आहे. म्हणून आता ऋषी आणि कमळीचं लग्न आपल्या सर्वांना आवडलं का, ऋषीने खरंच खूप चांगला निर्णय घेतला का, हे आम्हाला तुम्हाला काय वाटते नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.